कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट फिजिशियन ॲकॉर्ड हॉस्पिटल मोशी। आज वर्ल्ड किडनी डे आहे। तुम्हा सर्वांना प्रथमतः वर्ल्ड किडनी डेच्या हार्दिक शुभेच्छा। इंटरनॅशनल सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजी आणि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ किडनी फाउंडेशन Advancing equitable access to care and optimal medication practice याचाच अर्थ काय, सर्वांसाठी औषधोपचारांची सोय आणि सर्वोत्तम मेडिकेशन प्रॅक्टिस। काही वर्षांपूर्वी किंवा काही दशकांपूर्वी किडनीचा आजार म्हटलं तर डायलिसिस हा एकच ऑप्शन असायचा, पण मागच्या 2 दशकांमध्ये किडनीच्या औषधोपचारांवरती खूप साऱ्या इन्व्हेन्शन झालेले आहेत, खूप सारे नवीन मेडिसिन्स आलेले आहेत। तर ह्या मेडिसिन्सची सर्व लोकांना माहिती करून देणं आणि ते सर्व लोकांना, सर्व पेशंट्सपर्यंत कसे पोहोचतील हे याची काळजी घेणं ही यावर्षीची थीम आहे। जे काही मेडिसिन्स अवेलेबल होत आहेत त्या मेडिसिन्स कशा प्रकारे यूज करणं याच्यामध्ये खूप साऱ्या मेडिकल प्रॅक्टिशनर्समध्ये सुद्धा अजून तितक्याच्या प्रमाणामध्ये जाणीव नाही आहे, तितक्याच्या प्रमाणात त्या प्रॅक्टिशनर्सना माहिती नाही आहे। तर ती माहिती कशी करून देणं ह्या सर्व गोष्टींचा विचार करून यावर्षीची थीम ठेवलेली आहे। तर माझा आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की किडनी आजारापासून प्रिव्हेन्शन कसं होईल याची काळजी घ्यायची। दरवर्षी आपले टेस्ट करून घ्यायचे, किडनीच्या आजाराशी रिलेटेड जे काही रिपोर्ट्स आहेत ते करून घेणं आणि जे मेडिसिन्स आहेत ते वेळोवेळी फॉलोअप करणं आणि वेळोवेळी घेणं हा एकच प्रिव्हेन्शनचा उपाय आहे। तर पुन्हा एकदा सर्व लोकांना वर्ल्ड किडनी डेच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।